हॅलो स्टुडंट, लास्ट टॉपिकमध्ये आपण बघितलं होतं डायमेन्शन्स अँड डायमेन्शन अनालिसिस. काही फिजिकल क्वांटिटीच्या डायमेन्शन सुद्धा आपण ऑब्टेन केल्या होत्या. डायमेन्शन म्हणजे काय हे सुद्धा आपण डिफाईन केलं होतं. तर डायमेन्शनला डिफाईन केलं होतं आपण द पॉवर टू विच द युनिट्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटी मस्ट बी रेज इन ऑर्डर टू ऑब्टेन द युनिट ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी. किंवा ऑरमध्ये एक डेफिनेशन आपण लिहिली होती की द पॉवर टू विच द फंडामेंटल quantity must be raised in order to express the given physical quantity. ओके. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की डायमेन्शन जर ऑब्टेन करायचे असेल, ओके, तर ह्या ज्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्याला काही सिम्बॉल आपण डिनोट केलं होतं. जसं लेन्थसाठी एल, माससाठी एम, हे सुद्धा आपण पाहिलं. ओके. आणि जो डायमेन्शनल फॉर्म्युला जो आहे तो ऑलवेज आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये रिप्रेझेंट करत असतो. ओके. आणि प्रत्येक क्वांटिटीची डायमेन्शन जी आहे ती तीन फंडामेंटल क्वांटिटीच्या सिम्बॉलनं आपल्याला ती स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये रिप्रेझेंट करावं लागते. फॉर एक्झाम्पल, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण एम फॉर मास, एल फॉर लेंथ आणि टी फॉर टाइम असं घेतलं. आणि नंतर आपण म्हटलं होतं की जर समजा मेकॅनिकल क्वांटिटी जर असतील, जसं आपण एक क्वांटिटी पाहिली होती वेलॉसिटी. ओके. सो वेलॉसिटी इक्वल्स टू आपण म्हटलं होतं डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता जेवढ्या वेळ आपण ती क्वांटिटी मेजर करणार तर तेवढा पॉवर आपण त्याच्या सिम्बॉलला देणार. ओके. म्हणजे इथं डिस्प्लेसमेंट आपण मीटरमध्ये मेजर करणार म्हणजेच लेंथ. ओके. आणि म्हणून एक वेळ मेजर करणार म्हणून लेंथचा पॉवर आपण दिला होता 1. इथं टाइम सुद्धा एक वेळ मेजर करणार आणि इथं टाइम जो आहे तो डिनॉमिनेटरमध्ये आहे. म्हणजे याला जर रिप्रेझेंट करायचं असेल तर डिस्प्लेसमेंट म्हणजेच लेंथ एक वेळ मेजर केली तर लेंथचा पॉवर आपण 1 डिनोट केला होता. टाइम एक वेळ मेजर करणार आणि म्हणून टाइमचा पॉवर आपण 1 वेळ डिनोट केला होता. याला न्यूमरेटरमध्ये घेतल्यानंतर हा जो पॉझिटिव्ह पॉवर आहे तो निगेटिव्ह होतो आणि डायमेन्शन मिळतं आपल्याला l⁻⁴ t⁻⁻⁴. तर अशा पद्धतीने आपण डायमेन्शन ऑफ वेलॉसिटी लिहिली होती. ओके. पण फिजिकल क्वांटिटी डायमेन्शन, कोणत्याही फिजिकल क्वांटिटी डायमेन्शन जे आहे तर तीन फंडामेंटल क्वांटिटीच्या सिम्बॉलनेच आपल्याला डिनोट करावं लागते. ओके. जसं इथं आता व्हेलॉसिटी मेजर करत असताना आपण मास मेजर केलं नाही म्हणजे मासचा पॉवर आपण दिला होता 0. ओके. त्याच्यानंतर समजा एखादी इलेक्ट्रिकल क्वांटिटी आहे, जसं आपण चार्जसाठी बघितलं होतं, थर्मल क्वांटिटी टेम्परेचर ग्रॅडियंट बघितलं होतं. ओके. तर अशा पद्धतीनं प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचा डायमेन्शन फॉर्म्युला हा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये या तीन फंडामेंटल क्वांटिटीच्या सिम्बॉलनच आपण रिप्रेझेंट करतो. पण त्याच्यामध्ये एखादी थर्मल क्वांटिटी जर आहे जर टेम्परेचर, तर टेम्परेचरचं सिम्बॉल येईल के. करंट जर आला तर त्याचा सिम्बॉल येईल आय. आणि जेवढ्या वेळेस आपण ती क्वांटिटी मेजर करणार तेवढा पॉवर आपण त्याला डिनोट केला होता. बुक्समध्ये सुद्धा काही फिजिकल क्वांटिटीज दिल्या आहे. ओके. तर त्याच्यामध्ये फिजिकल क्वांटिटी, त्यांचा फॉर्म्युला, SI युनिट्स आणि डायमेन्शनल फॉर्म्युला जो आहे तो डिनोट केला आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट जी क्वांटिटी आहे त्या डेन्सिटी, जी आपण रोनं डिनोट करत असतो. आणि डेन्सिटीचा फॉर्म्युला काय की मास पर युनिट व्हॉल्यूम. दॅट इज मास पर युनिट व्हॉल्यूम. ओके. तर आपल्याला माहित आहे की मास आपण किलोग्रॅम मध्ये मेजर करतो. याचं SI युनिट आपण लिहिणार किलोग्रॅम. व्हॉल्यूम याला क्युबिक मीटर किंवा मीटर क्यूब. तर या युनिटमध्ये आपण व्हॉल्यूम मेजर करतो आणि म्हणून डेन्सिटीचं SI युनिट का होईल किलोग्रॅम पर मीटर क्यूब. आता याच्यावरून सुद्धा आपल्याला डायमेन्शन जी आहे ती फाइंड आउट करता येईल. ओके. आता इथं मास मेजर करत आहोत म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं आपण, मास एक वेळ मेजर केलं म्हणजे m⁻⁴. ओके. तर व्हॉल्यूम म्हणजेच काय की लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. तिन्ही लेंथ आहे आणि म्हणून इथं काय होईल की डिनॉमिनेटरमध्ये l⁻⁴. याला न्यूमरेटरमध्ये जर घेतलं तर हा पॉवर परत मायनस होईल. ओके. आणि मग याला आपण असं लिहिणार की m⁻⁴ l⁻⁻⁴. आता टाइम इथं मेजर केला का आपण नाही, म्हणजे टाइमचा जो पॉवर आहे, टीचा जो पॉवर आहे तो येईल 0. ओके. तर हे होईल डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर डेन्सिटी. नेक्स्ट जी क्वांटिटी आहे ती आहे ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे की रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, दॅट इज वेलॉसिटी अपॉन टाइम. ओके.
आता वेलॉसिटीचं एसआय युनिट काय तर मीटर पर सेकंद, टाइमचं युनिट सेकंद. पण आता याची रेसिप्रोकल जर घेतली तर काय होईल मीटर पर सेकंद इंटू 1/सेकंद. याला आपण असं लिहिणार म्हणजे ऍक्सलरेशनचं युनिट होईल मीटर पर सेकंद स्क्वेअर. आता ऍक्सलरेशनची डायमेन्शन आपल्याला या युनिट वरून सुद्धा काय करता येईल लिहिता येईल. ओके, सो डायमेन्शन ऑफ ऍक्सलरेशन. आता इथं आपण मास मेजर केलं काय नाही म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये मासचा पॉवर येईल 0. लेंथ एक वेळ मेजर केली म्हणजे L टू द पॉवर 1. आता टाइम जो आहे तो डिनॉमिनेटर मध्ये आहे, टाइमचं जे युनिट आहे सेकंद तो डिनॉमिनेटर मध्ये आहे म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये पॉवर आहे 2 म्हणजे टी रेस टू पॉवर 2 होईल. आपण त्याला न्यूमरेटर मध्ये घेऊ म्हणजे टी रेस टू पॉवर -2. सो टी रेस टू पॉवर -2. तर अशा पद्धतीने आपल्याला युनिट वरून डायमेन्शन लिहिता आली पाहिजे आणि डायमेन्शन वरून युनिट सुद्धा काय करता आलं पाहिजे आपल्याला लिहिता आलं पाहिजे. थर्ड जी क्वांटिटी आहे ती दिलेली आहे मोमेंटम. मोमेंटम सुद्धा आपण बघितलं होतं. मोमेंटमचा फॉर्म्युला आहे, मोमेंटम आपण डिनोट करत असतो पी या लेटरनं. आणि मोमेंटम म्हणजेच काय की मास इंटू वेलॉसिटी, दॅट इज एम इंटू बी. ओके, आता याचं एसआय युनिट का होईल तर मास मेजर करणार आपण किलोग्रॅम मध्ये, वेलॉसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंद. सो मीटर पर सेकंद. आता याच्यावरून आपल्याला डायमेन्शन जर लिहायचे असेल परत स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये MLT. ओके, इथं मास एक वेळ मेजर केलं म्हणजे मासचा पॉवर डिनोट करणार आपण 1. लेंथ एक वेळ मेजर केली (1). टाइम एक वेळ मेजर केला पण तो डिनॉमिनेटर मध्ये आहे त्याला न्यूमरेटर मध्ये घेतलं तर टी टू द पॉवर -1. तर अशा पद्धतीनं हे होईल मोमेंटमचा डायमेन्शनल फॉर्म्युला. ओके, तर याच्यावरून आपण युनिट वरून सुद्धा डायमेन्शन जी आहे ती फाइंड आउट करू शकतो. ओके, नेक्स्ट क्वांटिटी दिलेली आहे त्यामध्ये फोर्स. ओके, फोर्स म्हणजेच काय किंवा फोर्सचा फॉर्म्युला काय दॅट इज अ फोर्स. आपण एफ न डिनोट करतो. फोर्स म्हणजेच काय की मास इंटू ऍक्सलरेशन. ओके, मग आता याचं एसआय युनिट काय लिहिणार आपण या मास साठी लिहिणार किलोग्रॅम. ऍक्सलरेशनचं एसआय युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर फोर्स एसआय युनिट होईल किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. या फोर्सचं जे युनिट आहे ते न्यूटन या सायंटिस्टच्या नावावरून आहे आणि म्हणून फोर्सचं युनिट लिहित असतो आपण न्यूटन. आता फोर्सची डायमेन्शन लिहायची असेल तर आपल्याला या एसआय युनिटचा यूज करावा लागेल. ओके, तर परत स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार आपण MLT. मास एक वेळ मेजर केलं म्हणजे मासचा पॉवर 1. इथं लेंथ एक वेळ मेजर केली याचा पॉवर 1. आता टाइम टू टाइम मेजर केला पण डिनॉमिनेटर मध्ये आहे, न्यूमरेटर मध्ये घेतला तर तो होईल -2. हे होईल डायमेन्शन ऑफ फोर्स. डायमेन्शन ऑफ फोर्स काय m⁻⁴ n⁻⁴ t⁻². ओके, m टू द पॉवर 1 l टू द पॉवर 1 t टू द पॉवर -2. ओके, नेक्स्ट पाहू आपण दॅट इज अ फिफ्थ नंबर इम्पल्स. ओके, इम्पल्स ही क्वांटिटी आय ना आपण डिनोट करतो आणि इम्पल्स म्हणजेच काय की फोर्स इंटू टाइम, फोर्स इंटू टाइम. ओके, आता फोर्सचा एसआय युनिट आपल्याला माहिती आहे किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, किंवा न्यूटन. तर याच्याऐवजी आपण लिहिणार न्यूटन सेकंद. ओके, आता फोर्सची डायमेन्शन ऑलरेडी आपण ऑब्टेन केलेली आहे m⁻⁴ n⁻⁴ t टू द पॉवर -2. ओके, आता डायमेन्शन ऑफ मोमेंट इम्पल्स. सो डायमेन्शन ऑफ फोर्स m टू द पॉवर 1 l टू द पॉवर 1 t टू द पॉवर -2. टाइम साठी काय लिहिणार t टू द पॉवर 1. आता इथं फक्त टाइम ही क्वांटिटी आलेली आहे म्हणजे बेस सेम आहे तर पॉवरची आपण ऍडिशन घेणार -2 + 1 -1 म्हणजे इम्पल्सची डायमेन्शन का होईल दॅट इज m टू द पॉवर 1 l टू द पॉवर 1 t टू द पॉवर -1. दिस गिव्ह द डायमेन्शन ऑफ इम्पल्स. ओके, नेक्स्ट क्वांटिटी आहे वर्क. वर्क आपण W डिनोट करत असतो. वर्क म्हणजेच काय की फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, परत फोर्सचं युनिट न्यूटन,
डिस्प्लेसमेंट मेजर करणार मीटरमध्ये, म्हणजेच याला आपण असं लिहू शकतो दॅट इज अ न्यूटन मीटर, ओके, किंवा किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू सेकंड, म्हणजेच काय होईल किलोग्रॅम मीटर पर सेकंड, याला आपण असं लिहू शकतो. पण वर्कचं सुद्धा युनिट एका सायंटिस्टच्या नावावरून आहे जूल, त्याला आपण असं लिहू शकतो दॅट इज अ जूल, ओके. आता वर्कची डायमेन्शन ऑब्टेन करण्यासाठी डायमेन्शन ऑफ फोर्स, डायमेन्शन ऑफ डिस्प्लेसमेंट यूज करणार. तर डायमेन्शन ऑफ वर्क इक्वल्स टू डायमेन्शन ऑफ फोर्स इंटू डायमेन्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, ओके. आता फोर्सची डायमेन्शन माहिती आहे आपल्याला m टू द पॉवर 1 l टू द पॉवर 1 t टू द पॉवर -2. डिस्प्लेसमेंटसाठी काय लिहिणार आपण l टू द पॉवर 1. आता इथे ही लेंथ, ही क्वांटिटी दोन वेळेस आलेली आहे, बेस सेम आहे, पॉवरची होणार ॲडिशन, म्हणजेच काय होईल की m टू द पॉवर 1 l टू द पॉवर 2 t टू द पॉवर -2, ओके. दॅट गिव्स द डायमेन्शन ऑफ वर्क. तर अशा पद्धतीनं आपल्याला फिजिकल क्वांटिटीचे फॉर्म्युले जर माहीत असतील तर ह्या ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत त्या एकमेकावरती डिपेंड आहे, ओके. आणि परत परत मग आपल्याला डायमेन्शन ऑब्टेन करायची आवश्यकता नाही. जर आपल्याला डायमेन्शन माहीत असतील तर आपण डायरेक्टली ह्या डायमेन्शन काय करू शकतो, प्लेस करून त्या फिजिकल क्वांटिटीची डायमेन्शन जी आहे ती आपण ऑब्टेन करू शकतो. सो दिस गिव्ह द डायमेन्शन अँड डायमेन्शन अनालिसिस. तर या डायमेन्शन अनालिसिसचे युजेस जे आहे तर देअर आर 3 युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. तर बुक्समध्ये काही दिलेल्या क्वांटिटी ज्या टेबलमध्ये त्यांचे डायमेन्शन फॉर्म्युले ऑब्टेन करून बघा. परत तुम्हाला मी काही फिजिकल क्वांटिटी हे सुद्धा सेंड केल्या होत्या विथ युनिट, त्याच्यावरून डायमेन्शन ऑब्टेन करण्याचा प्रयत्न करा, ओके. तर नेक्स्ट पॉइंट आहे युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. So there are 3 uses of dimensional analysis: to check the correctness of physical equation, okay. Second use is to obtain the relationship between the related physical quantities, and the third use is to obtain the conversion factor between the two units of same physical quantity in a different system of unit. तर याच्यापैकी जो पहिला जो यूज आहे तो पाहू आपण, टू चेक द करेक्टनेस ऑफ, check correctness of physical equation, ओके. म्हणजे आता एखादं फिजिकल इक्वेशन करेक्ट आहे किंवा नाही, तर याच्यासाठी आपण डायमेन्शनल अनालिसिसचा किंवा डायमेन्शनल फॉर्म्युलाचा यूज घेत असतो, ओके. तर एखादं इक्वेशन जे आहे ते फिजिकली करेक्ट आहे किंवा नाही असं केव्हा म्हणता येईल की if all the terms in the given physical equations have a same dimensions, or the dimension of all the terms in the given physical equations are same, then we say that the given equation is a correct, dimensionally correct equation, and this principle is called principle of homogeneity of dimensions, okay. The principle of homogeneity of dimension, okay. The principle of homogeneity of dimensions कशाला म्हणायचं, if the dimension of all the terms in a given physical equations are same, okay. So if the dimensions of all the terms of given physical equation are same, then that physical equation is dimensionally correct, and the principle is called principle of
homogeneity of dimension. Okay. So if the dimensions of all the terms of a given physical equations or the dimension of all the terms in a given physical equations are same, then that physical equation is a dimensionally correct, and the principle is called principle of homogeneity of dimensions. Okay. तर याचं एक एक्झाम्पल पाहू आपण. आता वी नो दॅट द इक्वेशन्स ऑफ मोशन, जे पहिले जे इक्वेशन्स आहे, ओके, तर पहिले इक्वेशन्स कोणतं आहे, त्याला आपण कायनेमॅटिकल इक्वेशन्स सुद्धा म्हटलेलं आहे. ओके. सो फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, दॅट इज व्ही इक्वल्स टू यू प्लस ए टी. हे पहिलं इक्वेशन ऑफ मोशन आहे. याच्यामध्ये हा व्ही जो आहे तो काय रिप्रेझेंट करतो. सो दिस व्ही हियर इज अ फायनल linear velocity, u initial linear velocity, a is a linear acceleration, आणि t denote करतो time. Okay. So according to the principle of homogeneity of dimensions, if the dimension of all the terms are same, या सगळ्या टर्मच्या डायमेन्शन जर सारख्या असतील तर आपण म्हणू हे जे गिव्हन इक्वेशन आहे हे डायमेन्शनली करेक्ट आहे. मग आता वन बाय वन आपल्याला काय बघावं लागेल की या सगळ्या टर्मच्या डायमेन्शन आपल्याला ऑब्टेन करावं लागेल. मग आता व्हेलॉसिटी कोणती असो, इनिशियल असो की फायनल असो, व्हेलॉसिटी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, आणि इनिशियल आणि फायनल व्हेलॉसिटी डायमेन्शन सारखी असेल. ओके. आता डायमेन्शन ऑफ फायनल व्हेलॉसिटी, सो डायमेन्शन ऑफ फायनल व्हेलॉसिटी आपण आताच डायमेन्शन ऑब्टेन केलं. मग आता व्हेलॉसिटीची डायमेन्शन काय आहे की m टू द पॉवर 0 l टू द पॉवर 1 t टू द पॉवर -1. फायनल व्हेलॉसिटी ही डायमेन्शन ही असेल. इनिशियल व्हेलॉसिटी जरी असली तरी व्हेलॉसिटी आहे आणि व्हेलॉसिटीची डायमेन्शन परत काय मिळेल, m to the power 0 l to the power 1 t to the power -1. आता इथे दोन क्वांटिटीचा प्रॉडक्ट आहे आणि म्हणून आपल्याला या दोन्ही क्वांटिटीच्या डायमेन्शनचा प्रॉडक्ट घ्यावा लागेल. ओके. तर डायमेन्शन ऑफ ऍक्सेलरेशन इनिशियली घेऊ आपण. डायमेन्शन ऑफ ऍक्सेलरेशन, ऍक्सेलरेशनची डायमेन्शन काय आहे, m to the power 0 l to the power 1 t to the power -2. टाइमची डायमेन्शन काय लिहिणार आपण, m to the power 0 l to the power 0 t to the power 1. आता याचं प्रॉडक्ट जर घेतलं तर काय होईल, डायमेन्शन ऑफ ॲक्सेलरेशन इंटू डायमेन्शन ऑफ टाइम. सो डायमेन्शन ऑफ ॲक्सेलरेशन m to the power 0 l to the power 1 t to the power -2, आणि टाइमची डायमेन्शन आहे t to the power +1. ओके. आता इथं बेस सेम आहे टाइमसाठी. जर पॉवर जर कम्पेअर केले तर मास आणि लेंथ ह्या क्वांटिटी ॲब्सेंट आहे, म्हणजे सिम्बॉल ॲब्सेंट आहे, तर टाइम प्रेझेंट आहे, म्हणजे पॉवरची ॲडिशन घ्या, म्हणजेच का होईल m to the power 0 l to the power 1 t to the power -1. ओके. तर गिव्हन फिजिकल इक्वेशन मध्ये सगळ्या टर्मच्या डायमेन्शन सेम आहे. ओके. तर डायमेन्शन ऑफ फायनल व्हेलॉसिटी, डायमेन्शन ऑफ इनिशियल व्हेलॉसिटी आणि डायमेन्शन ऑफ दॅट इज द प्रॉडक्ट ऑफ ॲक्सेलरेशन ॲट टाइम, तर सेम डायमेन्शन मिळत आहे आपल्याला. म्हणजेच डायमेन्शन ऑफ फायनल व्हेलॉसिटी इक्वल्स टू डायमेन्शन ऑफ इनिशियल व्हेलॉसिटी इक्वल्स टू डायमेन्शन ऑफ ॲक्सेलरेशन इनटू टाइम, आणि ती डायमेन्शन किती आहे, m⁻0 l⁻1 t⁻1. ओके. सो डायमेन्शन ऑफ LHS इक्वल्स टू डायमेन्शन ऑफ RHS. सगळ्या टर्मच्या डायमेन्शन या आता सेम आहेत आणि म्हणून हे जे गिव्हन फिजिकल इक्वेशन आहे हे डायमेन्शनली करेक्ट आहे. So when the dimension of all the terms in a given physical equation are same, then this equation is said to be dimensionally correct. Okay, तर हे समजलं का की एखादं इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे असं केव्हा म्हणू शकतो, जेव्हा गिव्हन इक्वेशन मधल्या सगळ्या टर्मची डायमेन्शन जर सारखी येत असेल तर आपण असं म्हणू की गिव्हन इक्वेशन इज अ डायमेन्शनली करेक्ट. ओके. सो ॲज अ होमवर्क सेकंड इक्वेशन आहे, थर्ड इक्वेशन आहे,
हे तुम्ही ॲज अ होमवर्क करू शकता. ओके, सो होमवर्कसाठी so for homework, second equation of motion, that is s equals to ut plus half at square. इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे किंवा नाही हे चेक करा. सेकंड आहे व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as. ओके, तर याच्यामध्ये फक्त एस जी आहे ती डिस्प्लेसमेंट आहे, बाकी इनिशियल वेलॉसिटी, टाइम, ॲक्सलरेशन, फायनल वेलॉसिटीचा स्क्वेअर. तर इथं आपण डायमेन्शनचा स्क्वेअर घेणार आणि हे जे इक्वेशन जे आहे ते फिजिकली डायमेन्शनली करेक्ट आहेत किंवा नाही हे आपण चेक करणार. सो फॉर द होमवर्क आपण फक्त दोन इक्वेशन आपण तुम्हाला सॉल्व करायचं आहे. सेकंड, एखादं इक्वेशन समजा डायमेन्शनली जरी करेक्ट असलं तर ते फिजिकली करेक्ट असेल असं सांगता येत नाही. ओके, फॉर एक्झाम्पल यात इक्वेशनला आपण असं लिहिलं, ओके, व्ही स्क्वेअर इक्वल्स टू दॅट इज 2as, व्ही स्क्वेअर इक्वल्स टू 2as. आता डायमेन्शन ऑफ वेलॉसिटी काय आहे, m raised to 0 a raised to 1 t raised to -1 its square. आता 2 जो आहे तो कॉन्स्टंट आहे, ही फिजिकल क्वांटिटी नाही, हा डायमेन्शन असेल का नाही. आता डायमेन्शन ऑफ ॲक्सलरेशन m to the power 0 l to the power 1 t to the power -2. डायमेन्शन ऑफ डिस्प्लेसमेंट दॅट इज l to the power 1. सो विच इज इक्वल्स टू, आता याला मल्टिप्लाय करू आपण पॉवर टर्मनं, m to the power 0 l to the power 2 t to the power -2. okay, so again m to the power 0 l to the power 2 t to the power -2. okay, so which is equals to, याला काय लिहिता येईल आपल्याला, that is m to the power, आता दोन्ही साइडचे जे डायमेन्शन जे आहे हे करेक्ट आहे. ओके, आता हे फिजिकली करेक्ट आहे का नाही, पण ॲक्च्युअल इक्वेशन्स काय आहे, ॲक्च्युअल इक्वेशन आहे व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as. ओके, तर एखादं इक्वेशन डायमेन्शनली जरी करेक्ट असलं ते फिजिकली करेक्ट असेल हे आपल्याला याच्यावरून सांगता येते. ओके, तर ते फिजिकली करेक्ट नसू शकते पण डायमेन्शनली सुद्धा करेक्ट असू शकते. ओके, सो नेक्स्ट जो यूज आहे डायमेन्शन अनालिसिस, सेकंड यूज जो आहे, सेकंड यूज बघू आपण. ओके, सेकंड यूज आहे टू ऑब्टेन relationship between related physical quantities. ओके, आता काही फिजिकल क्वांटिटी ज्या आहेत त्या रिलेटेड असतात आणि त्याच्यामधले रिलेशन जर ऑब्टेन करायचं असेल तर परत आपल्याला डायमेन्शन अनालिसिसचा यूज जो आहे तो घ्यावा लागतो. ॲज अ एक्झाम्पल काय दिलेलं आहे की फॉर एक्झाम्पल पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज डिपेंड ऑन लेंथ अँड ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, सिंपल पेंडुलमचा जो पिरियड आहे तो कशावरती डिपेंड असतो, लेंथ आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, तर तो सिंपल पेंडुलमचा पिरियड आपण t ने डिनोट करत असतो आणि मग हा जो पिरियड आहे तो लेंथ वरती डिपेंड आहे. ओके, सो पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ. ओके, विथ पॉवर, याला एक पॉवर आपण डिनोट करू a, अँड पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जो आपण g ने डिनोट करतो आणि त्याचा पॉवर घेऊ आपण p. ओके, so the period of simple pendulum therefore is directly proportional to L to the power A and G to the power B. आता हे प्रोपोर्शनॅलिटी साइन जर काढलं तर आपल्याला इथं कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी घ्यावं लागतं आणि म्हणून याला काय लिहिता येते तर T इक्वल्स टू K इंटू L टू द पॉवर A G टू द पॉवर B. तर याला देऊ आपण इक्वेशन फर्स्ट. ओके, आता याच्या आपण डायमेन्शन जे आहे ते इक्वेट करू. आता डायमेन्शन ऑफ पिरियड म्हणजेच टाइम, पिरियड म्हणजेच काय की टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन किंवा वन ऑसिलेशन. आता इथं पेंडुलम आहे, पेंडुलम ऑसिलेशनसाठी लागणारा जो वेळ आहे टाइम त्याला आपण पिरियड म्हणू आणि टाइमची डायमेन्शन
टाइमची डायमेन्शन आपल्याला माहित आहे, टाइम मेजर करत असताना मास मेजर करणार नाही म्हणजे m टू द पॉवर 0. टाइम मेजर करत असताना आपण लेंथ मेजर करणार नाही म्हणजे l टू द पॉवर 0. टाइम इथं मेजर केला एक वेळ म्हणजे t टू द पॉवर 1. आता हा कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनिटी आहे. ए आणि बी हे ते रॅशनल नंबर आहे. ओके, आता हे कॉन्स्टंट असल्यामुळं याला डायमेन्शन नसेल. इथं आपण घेऊ के. इथं लेंथ मेजर केली एक वेळ म्हणजे m टू द पॉवर 0, l टू द पॉवर 1, t टू द पॉवर 0. याचा पॉवर आहे a. ओके, आता ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे ॲक्सेलरेशन. ओके, फक्त आपण जसं ॲक्सेलरेशनची जी डायमेन्शन आहे तीच डायमेन्शन आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला आपण डिनोट करत असतो. सो दॅट इज नथिंग बट द ॲक्सेलरेशन. मग ॲक्सेलरेशनची डायमेन्शन आता आपण बघितली m टू द पॉवर 0, l टू द पॉवर 1, t टू द पॉवर -2 इट्स पॉवर b. आता पॉवरला आपण या सिम्बॉलच्या पॉवरला मल्टिप्लाय करणार. सो विच इज इक्वल्स टू काय मिळेल, k इन ब्रॅकेट m टू द पॉवर 0, l टू द पॉवर a, 1 इंटू a, 0 इंटू a, 0. परत सेकंड डायमेन्शनल फॉर्म्युल्यासाठी m टू द पॉवर 0, l टू द पॉवर b, t टू द पॉवर -2b. ओके, तर ही डायमेन्शन ॲज इट इज येणार. दॅट इज m टू द पॉवर 0, l टू द पॉवर 0, t टू द पॉवर 1. आता समजा पॉवर्स आता इथं जे सेम पॉवर आहेत त्यांना आपण ॲड करणार. ओके, सो परत याला आपण कसं लिहिणार, दॅट इज m टू द पॉवर 0. इथं मासचे जे पॉवर आहे ते 0 आहे. इथं लेंथचा पॉवर a आहे, इथं लेंथचा पॉवर b आहे म्हणजे l टू द पॉवर a प्लस b. बेस सेम आहे, पॉवरची ॲडिशन होणार म्हणजे l टू द पॉवर a प्लस b. इथं टीचा पॉवर 0 आहे, इथं टाइमचा पॉवर -2b आहे म्हणजे 0 प्लस -2b म्हणजे t टू द पॉवर -2b. ओके, परत ही डायमेन्शन ॲज इट इज m टू द पॉवर 0, l टू द पॉवर 0, t टू द पॉवर 1. ओके, आता समजा आपण पॉवर टर्म जर इक्वेट केला तर m चा पॉवर 0 इथं m चा पॉवर 0 आहे, इथं l चा पॉवर 0 आहे, इथं l चा पॉवर a प्लस b आहे. ओके, सो इक्वेटिंग द पॉवर्स आपल्याला काय मिळेल, सो a प्लस b इक्वल्स टू 0 आणि म्हणून a इक्वल्स टू मिळेल -b. ओके, नेक्स्ट टाइमचे पॉवर आपण इक्वेट केले तर 1 इक्वल्स टू काय मिळेल, 1 इक्वल्स टू -2b आणि म्हणून b इक्वल्स टू मिळेल दॅट इज -हाफ. ओके, तर b ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला -हाफ. a ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर ही b ची व्हॅल्यू आपण इथं प्लेस करू. देअरफॉर a इक्वल्स टू मायनस इंटू -हाफ, सो a इक्वल्स टू +हाफ. आता थोडक्यात काय की हे जे रिलेशन ऑब्टेन करण्यासाठी आपण जे पॉवर डिनोट केले होते रॅशनल नंबर तर त्याच्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केल्या. आता ह्या व्हॅल्यू आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये जर प्लेस केल्या, सो पुट द व्हॅल्यूज ऑफ a and b in equation first. ओके, तर t इक्वल्स टू काय मिळते आपल्याला, t इक्वल्स टू k इंटू a टू द पॉवर l टू द पॉवर +हाफ आणि g टू द पॉवर -हाफ. तर या जीला आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये घेतलं तर हा मायनस पॉवर का होईल, प्लस होईल. तर याला लिहिणार दॅट इज k इंटू l टू द पॉवर हाफ आणि डिवायडेड बाय g टू द पॉवर हाफ. आता जेव्हा आपण पॉवर हाफ लिहितो याचा अर्थ ही जी टर्म आहे या रूट मध्ये म्हणजे यालाच आपल्याला असं लिहिता येईल की दॅट इज t इक्वल्स टू k अंडर रूट l अपॉन c. So again which is equals to that is t equals to 2 pi under root l upon g. Okay, so ह्या ओरिजिनल फॉर्म्युला किंवा ह्या ओरिजिनल रिलेशन. सो द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम ओके इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ लेंथ and inversely proportional to the square root of acceleration due to gravity. आता इथे k ची जी व्हॅल्यू 2π घेतली ती एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आहे, तर एक्सपेरिमेंटली व्हेरीफाय केलेली आहे आणि म्हणून k ची व्हॅल्यू इथे आपण लिहिली 2.
तर अशा पद्धतीनं इथं आपण डायमेन्शनचा यूज केला हे रिलेशन इस्टॅब्लिश करण्यासाठी. असंच कोणतेही एखादा फॉर्म्युला किंवा कोणतेही समजा फिजिकल क्वांटिटीमधलं रिलेशन जे आहे ते आपण डिनोट करून ॲक्च्युअल रिलेशन आपण ऑब्टेन करू शकतो. जसं कायनेटिक एनर्जी आहे, तर हे लक्षात आलं असेल आपल्याला की पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम इज डिपेंड ऑन लेंथ अँड ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणून आपण त्यांचं डिपेंडन्स अशा पद्धतीनं शो केलं विथ सम रॅशनल नंबर्स, काहीतरी पॉवर आपल्याला आपण त्याला डिनोट केले. साईन काढल्यानंतर प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला आणि प्रत्येक क्वांटिटीसाठी आपण डायमेन्शन ज्या त्या काय केल्या इक्वेट केल्या. तर दोन्ही साईडच्या क्वांटिटीच्या डायमेन्शन्स आपण इथे लिहून पॉवरनं मल्टिप्लाय करून त्यानंतर आपण काय केलं ते पॉवर जे आहे ते कम्पेअर केले आणि त्याच्यावरून या रॅशनल नंबरच्या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या, त्या याच्यामध्ये प्लेस केल्या आणि ते लास्ट रिलेशन मिळालं आपल्याला. तर T = K अपॉन अंडर रूट L अपॉन G मिळालं. हेअर 2π इज द एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू ऑफ K. तर हे आहे ओरिजिनल रिलेशन बिटवीन द पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम, लेंथ अँड ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर अशाच पद्धतीचे रिलेशन्स जे आहे आपण कोणत्याही फिजिकल क्वांटिटीमधलं ऑब्टेन करू शकतो. होमवर्कसाठी घ्या की कायनेटिक एनर्जी इज डिपेंड ऑन द मास अँड द स्क्वेअर ऑफ वेलॉसिटी. ओके, सो कायनेटिक एनर्जी इज डिपेंड्स ऑन मास अँड वेलॉसिटी. मास अँड वेलॉसिटी. तर कायनेटिक एनर्जी जसं आता आपण पिरियडसाठी रिलेशन डिनोट केलं तसंच मास आपल्याला माहिती आहे एमनं डिनोट करतो आणि वेलॉसिटी व्हीनं. तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू हाफ m × v². तर डायमेन्शनचा यूज करून हे रिलेशन मिळते किंवा नाही हे ॲज अ होमवर्क चेक करा. सो दॅट इज अ होमवर्क. ओके, हा झाला सेकंड यूज. थर्ड जो यूज आहे डायमेन्शन अनालिसिसचा, to obtain the conversion factor between the two units of same physical quantity. To obtain conversion factor between two units of same physical quantity in different system of unit. ओके, तर याचं मिनिंग काय ही फिजिकल क्वांटिटी एकच आहे पण एकाच फिजिकल क्वांटिटीच्या डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट मधले जे युनिट्स आहेत तर त्यांच्यामधलं कन्व्हर्शन फॅक्टर फाइंड आउट करणे. ओके, तर ॲज अ एक्झाम्पल इथे घेतलेलं आहे वर्क ही एक फिजिकल क्वांटिटी घेतली आहे आणि वर्क या फिजिकल क्वांटिटीचं सिस्टीम ऑफ युनिट म्हणजे आता CGS सिस्टीममध्ये वर्कचं युनिट आणि SI सिस्टीममध्ये वर्कचं युनिट. तर आपल्याला माहिती आहे की SI सिस्टीममध्ये वर्कचं युनिट आहे जूल आणि CGS सिस्टीममध्ये वर्कचं युनिट आहे अर्ग. तर आपल्याला कन्व्हर्शन फाइंड आउट करायचं आहे की 1 जूल इक्वल्स टू हाऊ मच अर्ग. ओके, तर जूल आणि अर्ग ह्या दोन सिस्टीम ऑफ युनिटमधले दोन युनिट आहेत पण त्या एकाच फिजिकल क्वांटिटी आहेत कशाचे वर्कचे. ओके, सो फॉर एक्झाम्पल ओके सो जूल is SI unit of work and erg is CGS unit of work. म्हणजे फिजिकल क्वांटिटी एकच आहे वर्क पण या दोन सिस्टीम ऑफ युनिट मध्ये दोन युनिट आहेत. तर CGS सिस्टीम मध्ये युनिट आहे अर्ग आणि SI सिस्टीम मध्ये जूल. मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं कन्व्हर्शन फॅक्टर बिटवीन द टू युनिट्स. या दोन युनिट्स मधलं कन्व्हर्शन फॅक्टर दॅट इज 1 जूल इक्वल्स टू हाऊ मच अर्ग. ओके, तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे 1 जूल इक्वल्स टू हाऊ मच अर्ग. आपलं कन्सिडरेशन किंवा सपोजिशन काय आहे की 1 जूल इक्वल्स टू x अर्ग. आता आपल्याला इथं हे लक्षात ठेवावं लागते की जूल SI युनिट आहे वर्कचं किंवा SI सिस्टीम मधलं युनिट आहे
आणि अर्ग हे CGS सिस्टीम मधलं युनिट आहे. ओके, आता युनिट जरी 2 असले तरी वर्कची डायमेन्शन चेंज होणार नाही. ती SI सिस्टीम मध्ये सुद्धा सेम असेल आणि CGS सिस्टीम मध्ये सुद्धा सेम असेल. जसं आता वर्कची डायमेन्शन आपण लिहिली. ओके, तर आपल्याला समजण्यासाठी आपण इथे लिहू SI सिस्टीम आणि इकडे लिहू आपण CGS सिस्टीम. ओके, तर CGS सिस्टीम मध्ये अर्ग हे युनिट झालं आणि SI सिस्टीम मध्ये जूल. ओके, मग आता याच्याऐवजी या युनिटच्या ऐवजी आपण वर्कची डायमेन्शन लिहिणार. ओके, डायमेन्शन ऑफ वर्क m⁻⁴ l⁻², t⁻², डायमेन्शन ऑफ वर्क SI सिस्टीम मध्ये विच इज इक्वल्स टू x into m⁻⁴ l⁻², t⁻². ओके, तर वरची डायमेन्शन ती सेम असेल. ओके, आता हे ओळखण्यासाठी आपण सफिक्सचा यूज करू. SI सिस्टीम साठी सफिक्स यूज करणार 1 आणि CGS सिस्टीम साठी सफिक्स यूज करणार 2. ओके, तर जिथं 1 सफिक्स आहे तर ते युनिट असेल SI युनिट म्हणजे SI सिस्टीम मध्ये आणि 2 आपण CGS सिस्टीम साठी यूज करतो. आता ही टर्म आपण इकडे शिफ्ट केली तर x इक्वल्स टू काय मिळेल, x इक्वल्स टू m⁻⁴ l⁻², t⁻². तर डिनॉमिनेटर मध्ये ही क्वांटिटी येईल, दॅट इज m⁻⁴ l⁻², t⁻². ओके, मग आता इथं या डायमेन्शनल फॉर्म्युल्यामध्ये हा m रिप्रेझेंट करतो मास, l रिप्रेझेंट करतो लेंथ आणि t रिप्रेझेंट करतो टाइम. ओके, आता आपल्याला माहिती आहे की जिथं सफिक्स 1 आहे ती SI सिस्टीम आहे आणि जिथं सफिक्स 2 आहे ती CGS सिस्टीम आहे. ओके, आता SI सिस्टीम मध्ये मास कशाने आपण मेजर करणार, तर मास मेजर करणार आपण किलोग्रॅम किंवा त्याच्या अगोदर आपण ह्या क्वांटिटी आपण सेपरेटली सुद्धा लिहू शकतो. ओके, सो याला आपल्याला असं लिहिता येईल, that is m⁻⁴ denominator divided by m⁻⁴. ओके, किंवा पॉवर सेम आहे म्हणून आपण याला पॉवर इथे देणार. नेक्स्ट लेंथ L1 डिवाइडेड बाय L2, पॉवर आहे 2 आणि टाइम साठी T1 डिवाइडेड बाय T2, पॉवर आहे -2. ओके, तर इथं 1 SI सिस्टीम, 2 CGS सिस्टीम. ओके, आता SI सिस्टीम मध्ये आपण मास मेजर करतो किलोग्रॅम मध्ये. ओके, तर यालाच आपण असं लिहिणार. सो देअरफॉर x इक्वल्स टू, सो x इक्वल्स टू, आता ऍक्च्युअली आपण क्वांटिटी कोणत्या युनिट मध्ये कोणत्या युनिटनं मेजर करतो, आपण कोणत्या सिस्टीम मध्ये कोणत्या युनिट ते युनिट लिहायचे आपल्याला. तर 1 डिनोट करतो SI सिस्टीम आणि SI सिस्टीम मध्ये मास मेजर करतो किलोग्रॅम मध्ये आणि 2 डिनोट करतो CGS सिस्टीम. तर CGS सिस्टीम मध्ये मास मेजर करतो आपण ग्रॅम मध्ये. ओके, तर यालाच लिहिणार आपण kg/ग्रॅम, पॉवर याचं येईल 1. ओके, तर लक्षात आलं, 1 डिनोट करते SI सिस्टीम आणि म्हणून SI सिस्टीम मध्ये मास किलोग्रॅम मध्ये मेजर करतो आणि 2 डिनोट करतो CGS सिस्टीम. तर CGS सिस्टीम मध्ये मास ग्रॅम मध्ये मेजर करतो. तर वर येणार 1 किलोग्रॅम किंवा 1 किलोग्रॅम 1 ग्रॅम असं लिहिलं तर चालेल. ओके, आता इथं लेंथ SI सिस्टीम मध्ये मेजर करणार आपण मीटर मध्ये आणि CGS सिस्टीम साठी सेंटीमीटर. ओके, सो इट्स स्क्वेअर. इथं टाइम सेकंड मध्ये मेजर करतो, दोन्ही सेकंड टू द पॉवर -2. ओके, तर इथं सेकंड कॅन्सल केला तरी चालेल. आता इथं हा SS कॅन्सल केला तर 1 चा पॉवर येईल -2, त्याला डिनॉमिनेटर मध्ये घेतला तर 1 डिवाइडेड बाय 1 टू द पॉवर 2 म्हणजे 1 चा पॉवर 2 असेल तर 1 कॅन्सल होईल. तर आपण याला डायरेक्टली कॅन्सल करू शकतो. ओके, आता जे युनिट मोठा आहे इथं तर त्या मोठ्या युनिटचं कन्वर्शन करायचं छोट्या युनिटमध्ये. सो 1 किलोग्रॅम इक्वल्स टू हाऊ मच ग्रॅम, दॅट इज 1000 ग्रॅम. याला आपण असं लिहिणार 1000 ग्रॅम डिवाइडेड बाय ग्रॅम. ओके, नेक्स्ट इट्स पॉवर 1. ओके, 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर, तर 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. सो 100 सेंटीमीटर अपॉन सेंटीमीटर इट्स पॉवर 2. ओके, इथं या 1 मुळे कन्फ्युजन होत असेल तर याला आपण लिहिणार. ओके,
आता 1000 ला कसं लिहू शकतो आपण 10 to the power 3 ग्रॅम अपॉन ग्रॅम. ओके, पॉवर 1 100 सेंटीमीटरचा स्क्वेअर आहे. ओके, म्हणजे 100 into 100 म्हणजे याला लिहिणार आपण 10 to the power 4 सेंटीमीटर स्क्वेअर अपॉन सेंटीमीटर स्क्वेअर. तर इथं युनिट जे आहे ते कॅन्सल होते. आता ब्रॅकेटमध्ये इथं राहील 10 to the power 3, इथं राहील 10 to the power 4. तर पॉवरची ॲडिशन जर केली तर 10 to the power 7 म्हणजे x इक्वल्स टू काय मिळते आपल्याला 10 to the power 7. आणि मग ही व्हॅल्यू ती प्लेस करणार आपण इथं या इक्वेशन समजा याला फर्स्ट डिनोट करू. तर फ्रॉम इक्वेशन फर्स्ट काय मिळेल, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट 1 जूल इक्वल्स टू 10 to the power 7 ऑर्ग. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला एकाच फिजिकल क्वांटिटीच्या दोन डिफरंट युनिटमधलं कन्व्हर्शन जे आहे ते ऑब्टेन करता येते. म्हणजे 1 जूल इक्वल्स टू 10 to the power 7 ऑर्ग्स. तर सिम्पली काय केलं आपण की एक फिजिकल क्वांटिटी कन्सिडर केली आणि त्या फिजिकल क्वांटिटीचे दोन सिस्टीम ऑफ युनिटमधले युनिट. जसं एक फिजिकल क्वांटिटी कन्सिडर केली आपण इथं वर्क. ओके, आणि त्याचं एसआय युनिट लिहिलं आपण जूल, सीजीएस युनिट आपल्याला माहीत आहे अर्ग. सो 1 जूल इक्वल्स टू एक्स अर्ग असं डिनोट केलं आपण. तर एसआय सिस्टीम असो की सीजीएस सिस्टीम असो त्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन सेम असेल. तर दोन्ही साईडला आपण त्याच फिजिकल वर्कची आपण काय लिहिलं डायमेन्शन लिहिली. ती समजण्यासाठी आपण एसआय सिस्टीमसाठी सफिक्स 1 कन्सिडर केला आणि सीजीएस सिस्टीमसाठी सफिक्स 2. त्याच्यानंतर आपण ही रिअरेंजमेंट करून अशा पद्धतीनं आपण त्याचे ॲक्च्युअल युनिट जे आहे ते लिहिले आणि लास्टला आपण काय केलं की ते कन्व्हर्शन फॅक्टर ऑब्टेन केलं. तर ॲज अ होमवर्क मला जर समजलं असेल तर ॲज अ होमवर्क जसं फोर्सचं युनिट आहे न्यूटन आणि डाईन, याच्यामधलं तुम्हाला कन्व्हर्शन फॅक्टर जे आहे ते ऑब्टेन करायचं आहे. ओके, सो ॲज अ होमवर्क obtain the conversion factor between the units of force, that is 1 Newton equals to how much dyne. ओके, तर हे कन्वर्शन फॅक्टर जे आहे ते ऑब्टेन करून बघा. ओके, तर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. बाकीचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ओके, सो थँक्यू.